नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींच्या साठी खूप काही अपडेट आलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील आलेला आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आणि मागचे 2 हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून काही महिलांना आलेला नाही, याचा काय प्रॉब्लेम झालेला आहे किंवा सरकारकडून किंवा आदित्यताई तटकरे यांच्याकडून काही निरोप यायचे राहिले असतील किंवा GR यायचे राहिले असतील किंवा KYC दरम्यान काय चुका झालेल्या असतील तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघूया. तर फेब्रुवारी महिन्याचा लाभ कधी येणार आहे, कसा येणार आहे, तर आतापर्यंत मला जशी अपडेट येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो येण्याची शक्यता आहे आणि ह्यामध्ये एक गोष्ट आहे जी म्हणजे आदित्यताई तटकरे आहेत, यांच्या अजून काही अपडेट आलेली नाही. यांची अपडेट आल्याच्या नंतरच हे जो आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो नंतर वितरण केला जाणार आहे. त्याचबरोबर माझ्या अंदाजाने फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येण्याची शक्यता आहे. राहिला प्रश्न नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा. जोपर्यंत शासकीय तरतूद होत नाही तोपर्यंत, कारण मे आणि जून महिन्यामध्ये घरातील दोन सदस्यांपेक्षा जास्त सदस्य लाभ घेत होते, हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर त्या बहिणींनी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन कागदपत्राची पडताळणी पूर्ण केलेली आहे. अशा लाडक्या बहिणींनी ह्या लाभ पुन्हा चालू झालेले आहे. KYC दरम्यान पुन्हा काही चुका केल्या असतील तर त्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन लवकरात लवकर या चुका दुरुस्त करून तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच घ्यायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नव्हता त्यासाठी जी KYC करायला सांगितली आहे, तर ज्या लाडक्या बहिणींनी ती KYC ऍक्टिव्हेट केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला आहे त्या लाडक्या बहिणींनी चिंता करायची कसलीच गरज नाही आणि डिसेंबर महिन्याचा. तर सरकारने ज्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठी जी KYC करायला सांगितली होती त्या लाडक्या बहिणींनी KYC केली असून परत काही चुका केल्या असतील किंवा ज्या लाडक्या बहिणींना हप्ता अजून देखील आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना असं समजून जायचं आहे की त्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद झालेला आहे का, तर ह्या तुमच्या KYC दरम्यान तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्याच्यासाठी हा लाभ असा बंद झालेला आहे. त्यानंतर आपल्याला एक सरकार अजून एक गुड न्यूज देत आहे की अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला जायला सांगितलं आहे आणि अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही एकदा तुमच्या कागदपत्राची पडताळणीसाठी आहे. ज्या महिलांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये KYC करताना काय चुका केल्या असतील यांच्यासाठीच आहे आणि इथून पुढे ज्या महिलांनी KYC केलेली आहे, ज्यांचा जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला आहे, त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता येणार आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही, फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला येणार आहे. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.